जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, संदीप नप्ते मॅथ्स अँड रीजनिंग अकॅडमीवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भावांनो, अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चिन्हाची अदलाबदल पाहिली, पण ते कोणती संकल्पना पाहिली? बेरीज व वजाबाकीची संकल्पना पाहिली. आपण या व्हिडिओमध्ये गुणाकार व भागाकार याची आपण संकल्पना पाहणार आहे. कोणता म्हणलो मी? गुणाकार आणि भागाकार. म्हणजे बघा, आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं की बेरजेतला कार्यकर्ता वजाबाकीत जाते आणि वजाबाकीतला कार्यकर्ता बेरजेत जाते, याच्याबद्दल आपण बोललो. तर आपली ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना राजांनो, ही संकल्पना कशावर डिपेंड आहे? ही संकल्पना गुणाकार आणि भागाकार, ही संकल्पना काय सेम आहे. चिन्हाची अदलाबदल, चिन्हाची अदला बदल, ठीक आहे, अदला बदल. पण काय कन्सेप्ट कोणता आहे याच्यात कन्सेप्ट आहे राजा. कन्सेप्ट कोणता आहे आपला? अदला बदल. कन्सेप्ट कोणता आहे आपला? गुणाकार आणि भागाकार. याच्या अगोदरचा कन्सेप्ट काय होता? बेरीज आणि वजाबाकी. पहा आता हा जो कन्सेप्ट आहे गुणाकाराचा, कन्सेप्ट कोणता आहे? गुणाकाराचा. तर मी इथं लिहितो, लक्ष दे, गुणाकार. काय म्हणलो मी? गुणाकार. तर मागच्या याचं बी याच्यात थोडंफार येईल आपलं, लक्ष दे. म्हणजे काय करायचं? चिन्हाचा बदल करताना गुणाकारातील संख्या भागाकारात जाते. गुणाकारातली संख्या कुठे जाते? भागाकारात. मग काय म्हणलं मी इथं? गुणाकाराचा म्हणजे काय व्हायचा? गुणाकारातली संख्या भागाकारात जाते. गुणाकारातली संख्या कुठे जाते? भागाकारात. एकदम सिंपल क्वेश्चन पासून सुरुवात करू आपण. भावांनो लक्ष द्या. समजा हा काय, लक्ष दे, मी लिहिलं 5x बरोबर, इथं लिहिलं समजा 35. तर x बरोबर किती? x बरोबर किती? मग आता काही जणांमध्ये सर इथं गुणाकार नाही. भावा, या दोघांच्या मधात कोणतं चिन्ह नाही याचा अर्थ इथं गुणाकार दडलेला असतो. या दोघांच्या मधात कोणतं चिन्ह नाही म्हणजे याचा अर्थ इथं गुणाकार दडलेला असतो. मग आता दोघांच्या मधात काय दडला? गुणाकार दडला. काय दडला? गुणाकार. म्हणजे 5 गुणिला x बरोबर किती? 35. 5 गुणिला x बरोबर किती? 35. म्हणजे इथं गुणाकार दडलेला आहे, तो दिसत नाही पण आपण समजून घ्यायचं असते. 5 गुणिला x बरोबर 35. मग हा गुणाकारातला 5 इकडे कुठं जाईल? भागाकारात. कुठं जाईल? भागाकारात. म्हणजे x जाग्यावर आहे, 35 पण जाग्यावर आहे. गुणाकारातला 5 कुठे गेला? भागाकारात. गुणाकारातला 5 कुठे गेला? भागाकारात. गुणाकारातला 5 कुठे गेला? भागाकारात. 5 एक 5, 5 7 35. 5 एक 5, 5 7 35. म्हणजे x बरोबर किती आलं? 7. काय म्हणतो? पुन्हा बोलतो. हा गुणाकारातला 5 कुठे गेला? भागाकारात. गुणाकारातला 5 कुठे गेला? भागाकारात. म्हणजे गुणाकारातला जो संख्या असते ती भागाकारामध्ये जाते. गुणाकारातली जी संख्या असते ती कुठे जाते? भागाकारामध्ये जाते. कुठे जाते? भागाकारामध्ये. ओके, डन. पहा आता एकदम सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, 35x बरोबर 105. 35x बरोबर 105. तर x बरोबर किती? याच्या मधात काहीच नाही म्हणजेच काय? गुणाकार. मधात काहीच नाही म्हणजे काय? गुणाकार आहे. काय याच्या मधात काहीच नाही याचा अर्थ काय? गुणाकार आहे. म्हणजे भावा, 35 गुणिला x बरोबर 105. 35 गुणिला x बरोबर 105. 35 गुणिला x बरोबर 105. राईट, लक्ष दे. हा गुणाकारातला 35 कुठं जाईल? भागाकारात. कुठं जाईल? भागाकारात. म्हणजे x बरोबर 105 जाग्यावर आहे आणि हा 35 कुठे गेला? भागाकारामध्ये. म्हणजे 35 किती आला? भागाकारामध्ये. 35 एक 35, 35 त्रिक 105. म्हणजे x ची किंमत किती आली? 3. x ची किंमत किती आली? 3. तर राजांनो, म्हणजे मी काय म्हणायला लागलो की गुणाकारातला कार्यकर्ता कधी बी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कशामध्ये जाते? भागाकारात. कुठं जाते? भागाकारात. गुणाकारातला भागाकारात. गुणाकारातला कुठं? भागाकारात. आपण नंतर बघू भागाकारातला गुणाकारात कसं जाते. सध्या आपण एकच बघायचं, गुणाकारातला कुठं जाते? भागाकारात. लक्ष दे. मी समजा इथं म्हणलं 4x वजा 30 आणि बरोबर किती? समजा बरोबर बरोबर घेतलं राजा, मी इथं घेतलं समजा घेतो समजा इथं 12 नाही घेत, समजा मी घेतलं इथं 18. किती घेतलं? 18. किती घेतलं? 18. आता मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगलं होतं की म्हणजे मी बेरजेतली पण नेहमी इकडे आणणार आहे. बेरजेतली पण नेहमी इकडे आणणार आहे आपण. आता बघ काय होईल, आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आपण की वजाबाकीतला हा कार्यकर्ता कुठं जाईल? बेरजेमध्ये. पहिले काय करायची? बेरीज. म्हणजे 4x जाग्यावर 18 आणि हा झाला प्लस, म्हणजे किती झाला? बरोबर मायनसवाला तिकडे जाऊन काय झाला? प्लस. म्हणजे किती झाला? 48 झाला. किती झाला? 48. म्हणजे 4x बरोबर किती? 48. तर कधी बी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो 4x आहे हा 4 एकटा नाही, 4 फुटून सध्या जाऊ शकत नाही. 4 फुटल कधी? ज्यावेळेस हा मायनसवाला इकडे जाऊन काय झाला? प्लस. आता बेरीज झाली किती? 48. बेरीज किती झाली? 48. तर तो आता मात्र फुटू शकतो. काऊन? कारण हा या दोघांच्या मधात गुणाकार आहे. या दोघांच्या मधात काय? गुणाकार आहे. मग राजा,
गुणाकारातला 4 कुठं जाईल भागाकारात, कुठं जाईल भागाकारात, म्हणजे x बरोबर 48 जाग्यावर आहे, हा 4 कुठं गेला भागाकारात गेला, 4 कुठं गेला भागाकारात, म्हणजे x बरोबर 4 1 4 12 किती 48, म्हणजे x ची किंमत किती आली 12, x ची किंमत किती आली 12, म्हणजे गुणाकारातला 4 कुठे नेला आपण भागाकारामध्ये, गुणाकारातला 4 कुठे नेला भागाकारामध्ये. अगोदरच्या प्रश्नामध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मी मॅक्झिमम x आणि y जरी आला तर ते एकदाच येऊ दिला, दोनदा तीनदा येऊ दिला नाही. याच्यामागचं कारण हे होतं की तुला त्या टायमाला भागाकारात गुणाकारातल्या भागाकारात माहीत नव्हतं, म्हणून मी ते त्यावेळेस येऊ दिलं नाही. आता बघ राजा, मी काय म्हणतो, 3y वजा 27 बरोबर 45, तर y बरोबर किती, तर y बरोबर किती, तर y बरोबर क्वेश्चन मार्क. राजा मला सांग, हा मायनसवाला 27 तिकडे जाऊन होईल, पहिले प्लस होईल, म्हणजे 3y बरोबर 45 जाग्यावर आहे, मायनसवाला प्लस झाला 27, दोघाची बेरीज केली 45 आणि 27, 45 आणि किती 27, तर 45 आणि 27 बघ ना बेरीज किती होती राजा, एकदम सिंपल आहे, 7 आणि 5 12शी 2, हाताला 1 6 आणि 7 72 आलं, म्हणजे 3y बरोबर 72, हा गुणाकारातला 3 कुठं जाईल भागाकारात, म्हणजे y बरोबर 72 भागीला 3, 72 भागीला किती 3, गुणाकारात कुठं जाईल भागाकारात, 72 भागीला किती 3, म्हणजेच y बरोबर 24 त्रिक किती 72, म्हणजे 3 1 3 24 त्रिक किती 72, म्हणजे y बरोबर किती आला 24, y बरोबर किती आला 24. नेक्स्ट एक्झाम्पल एकदम सोप्या भाषेत सांगतो पहा. आता समजा मी म्हणलो 4x वजा 30 बरोबर x अधिक 12, तर x बरोबर किती, x बरोबर किती, तर x बरोबर किती, काहीच नाही भावा, काहीच नाही, एकदम सिंपल आहे. काय करायचं, x एका साईडला घ्यायचा आणि संख्या एका साईडला घ्यायच्या, x एका साईडला घ्यायच्या आणि काय घ्यायचं संख्या एका साईडला. मग हा बघ लक्ष दे, हा मायनसवाला इकडे जाऊन काय होईल प्लस, आणि हा प्लसवाला इकडे येऊन काय होईल मायनस, सॉरी तसं नाही, आपल्याला काय करायचं, लक्ष परत सांगतो, लक्ष दे काय म्हणतो, हे बघ बदल कोणात होईल राजा, बदल कोणात होईल, हा मायनसवाला इकडून काय होईल प्लस होईल, हा मायनसवाला काय होईल प्लस होईल, काऊन, कारण संख्या एका साईडला आणि एक्स एका साईडला, हा प्लसवाला इकडून काय होईल मायनस होईल, म्हणजेच काय होईल लक्ष दे भावा, की 4x वजा x बरोबर 12, हा मायनसवाला तिकडे जाऊन काय होईल प्लस, प्लस किती 30, प्लस किती 30, म्हणजे 4x मधून एक x गेला, इथं काहीच नाही म्हणजे x असते एक, तर 4x मधून x गेला, उरले किती 3x, उरले किती 3x बरोबर 12 अधिक 30 तर किती झाले 42, 12 अधिक 30 किती झाले 42, म्हणजेच x बरोबर 42 जाग्यावर आहे, आणि हा गुणाकारातला 4 इकडे कुठे गेला भागाकारात, म्हणजे भागाकारात किती सॉरी 3, भागाकारात कुठे गेला 3, बघ 4तून 1 गेला किती राहिले, 4तून 1 गेला, 4x मधून 1x गेला किती राहिले 3x, म्हणजे हा गुणाकारातला कुठे गेला भागाकारात, 3 1 3 14 त्रिक 42, म्हणजे राजा x बरोबर किती आले 14, x बरोबर किती आले 14, x बरोबर किती आले 14. एकदम सिंपल भाषेत सांगायला लागलो मी की गुणाकारातला कार्यकर्ता भागाकारात, गुणाकारातला कार्यकर्ता भागाकारात. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगलं प्लसवाला मायनस, मायनसवाला प्लस, पहिली प्रोसेस काय केली, प्लसवाला मायनस, मायनसवाला प्लस केला, नंतर 3x बरोबर किती आला 42, मग इथं गुणाकाराचा फंडा वापरला, आपण काय वापरला गुणाकाराचा वापरला, ठीक आहे. इकडे काय केली बेरीज आणि वजाबाकीचा विषय केला, ठीक आहे, म्हणजे चिन्हाचा वापर तीन गोष्ट करायला, बेरजेत वजाबाकी, वजाबाकीतला बेरजेत, आणि गुणाकारातला भागाकारात, 3 नंबरपर्यंत आपण पोहोचलो, राईट. पाहता नेक्स्ट एक्झाम्पल मी काय म्हणतो भावा, समजा एकदम सोप्या भाषेत सांगतो काय म्हणते, एकदम चिल्लर बोलतो मी, लक्ष दे, कधी बी एक गोष्ट लक्षात ठेवायची, 4y वजा 10 बरोबर 25 बरोबर किती 25 बरोबर किती 25 मायनस 3y, मायनस किती 3y. काय करायचं राजांनो, y एकीकडे घ्यायचे आणि संख्या एकीकडे घ्यायच्या, y एकीकडे घ्यायच्या आणि संख्या एकीकडे घ्यायच्या. तर भावा बघ आता, हा मायनसवाला y इकडे आणून काय करशील प्लस, आणि हा मायनसवाला इकडे आणून काय करशील प्लस, ठीक आहे. म्हणजे चिन्हामध्ये बदल काय होईल, मायनसवाला प्लस आणि प्लसवाला मायनस, मायनसवाला प्लस आणि प्लसवाला मायनस. तर दाद्या काय होईल, हा मायनस तिकडे आला 4y जागेवर आहे, चिन्ह बदल कोणाचा होईल, ज्याची जागा बदलली त्याचाच होईल, ज्याची जागा बदलली त्याचाच होईल. 4y जागेवर आहे, मायनसवाला इकडून काय होईल प्लस होईल 3y, काय होईल प्लस 3y, काय होईल प्लस 3y बरोबर 25 सुद्धा जागेवर आहे, हा मायनसवाला तिकडे जाऊन काय होईल प्लस होईल, प्लस किती आले 10, प्लस 10 म्हणजे 25 अधिक 10 किती झाले 35, 25 आणि 10 किती 35, मग या दोघांची बेरीज किती आली आता 7y, किती आली 7y बरोबर, या दोघांची बेरीज किती 35, किती आली 35. आता बघ
या दोघांच्या मधात काहीच नाही म्हणजे काय गुणाकार आहे, म्हणजे काय गुणाकार आहे. मग गुणाकारातला कार्यकर्ता आपला 7 कुठं जाईल भागाकारात, म्हणजे y बरोबर 35/7. y बरोबर 35/7. 7 1 7 7 5 35. 7 1 7 7 5 35 म्हणजे y बरोबर आला किती 5. y बरोबर किती आला आपला 5. y बरोबर अगदी एकदम जबरदस्त भाषेत आला. y बरोबर किती आला 105. सॉरी y बरोबर किती आला फक्त 5 आला. y बरोबर किती आला 5. नेक्स्ट एक्झाम्पल भावांनो, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, एकदम हळूहळू सांगायला लागलो मी. एकदम नॉर्मल पद्धतीनं हळूहळू समजणं गरजेचं आहे. तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. पहा आता मी काय म्हणतो दाद्या, मी इतरेला समजा यक्स राईट, इतरेला 3.8 ठीक आहे, बरोबर बरोबर इतरेला झालं ठीक आहे. आणि इतरेला समजा मी 2.2 आणि इतरेला समजा हा पण -x आहे, हा पण काय -x. मग आता मला सांग दाद्या, हा मायनसवाला जो कार्यकर्ता आहे काय करायचं, x एका साईडने घ्यायचे आणि संख्या एका साईडने घ्यायच्या, x एका साईडने घ्यायची आणि संख्या एका साईडनं. मग काय होईल भावा, हा मायनसवाला x इकडे येऊन काय होईल प्लस होईल, हा मायनसवाला 3.8 काय होईल तिकडे जाऊन प्लस होईल, तिकडे जाऊन काय होईल तो प्लस होईल. मग आता काय करशील की हा x जागेवर आहे, हा मायनसवाला इकडून काय होईल प्लस होईल, हा मायनसवाला काय होईल प्लस होईल, बरोबर 2.2 जागेवर आहे अधिक 3 पॉईंट किती झाला 8, कारण मायनसवाला तिकडून काय केलं बेरीज केली, मायनसवाला तिकडून काय केली बेरीज केली. तर पहा आता x अधिक x किती झाले 2x, x अधिक x किती झाले 2x, 2.2 आणि 3.8. मी अगोदरच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये क्लिअर केलं पॉईंटची बेरीज कशी करायची. पॉईंटच्या खाली पॉईंट 8 आणि 2 10 0 आजचा आला 1, 3 आणि 3 6, तर किती आला 6.0. या शब्दाचा अर्थच काय झाला 6च. 6.0 असू दे नाही तर 6.000 असू दे, त्या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय 6च आहे. सगळ्या गोष्टीचा अर्थ काय 6च आहे. कारण दाद्या लक्ष दे, 2 पॉईंट किती आहे 2 आणि 3 पॉईंट किती आहे 8, बेरीज जर केली तर 8 आणि 2 10 0 आजचा आला 1, पॉईंटच्या खाली पॉईंट 3 आणि 3 6, 6.0 असो नाही तर 6.000 असो, याचा अर्थ किती आहे 6च आहे. अर्थ किती आहे 6. मग आता हे झाला 6. हा गुणाकारातला 2 कोट जाईल भागाकारात, म्हणजे x बरोबर 6/2. x बरोबर 6/2. 6ला जर 2 न भागलं तर दादूस x बरोबर बेत्रिक किती 6, म्हणजे x ची किंमत किती आली 3. तर x ची किंमत आली 3. x ची किंमत किती आली 3. एकदम सिंपल सरळ सोपं सुटसुटीत आहे. x ची किंमत किती आली 3. x ची किंमत किती आली 3. नेक्स्ट एक्झाम्पल आरामात सोप्या भाषेत सांगतो एखादं एक्झाम्पल. पाय भावा, मी लिहिले तर 3x वजा 9.8 बरोबर 3.1 वजा 5x, वजा किती 5x, वजा किती 5x. तर x बरोबर किती, तर x बरोबर किती. एकदम सोपं आहे. x एका साईडने घे आणि संख्या एका साईडने घे, x एका साईडने घे आणि संख्या एका साईडने घे. हा मायनसवाला इकडून काय करशील प्लस, हा मायनसवाला इकडून काय करशील प्लस. मग काय होईल, हा 3x अधिक किती 5x बरोबर 3x अधिक किती 5x बरोबर 3.1 आणि हा मायनसवाला तिकडे जाऊन काय होईल प्लस 9.8. 9.8 जाऊ दे, आता 9.8 घेतला तर घेतलं, जे आहे ते आहे, बघू काय होते ते, जे काय आहे ते कॅल्क्युलेशन येईल, काय टेन्शन घ्यायचं अजिबात नाही. मला सांग, हा झाला 8x, किती झाला 8x बरोबर 3.1 अधिक 8 सॉरी 9.8, 9 पॉईंट किती 8, 9.8. मग बेरीज जर केली 8 आणि किती 9 पॉईंट 8 9 3 किती 9 3 किती 12, 12 म्हणजे 2 1 काय आलं 12.9 आलं, 12 पॉईंट किती आलं 9 आलं, 12 पॉईंट किती आलं 9 आलं. मग 12.9 बरोबर 12 पॉईंट किती आलं 9, 12 पॉईंट किती आलं 9, लपकायचं नाही. हा गुणाकारातला 8 कोट जाईल भागाकारात, म्हणजे x बरोबर 12.9 आणि भागीला किती आलं 8, भागीला किती आलं 8. आता मुद्दा असा आहे की 12.9 आहे, 12 पॉईंट किती 9 आहे, भागीला किती 8 आहे, म्हणजे 1 पॉईंट तर आहेच, 1 पॉईंट पहिले वर आहेच, 1 पॉईंट वर पहिले आहे. आता पहिला मुद्दा आहे की या 8ने याला भागायचं, कोणाला 129ला. मग 8ने जर भागायचं असेल तर मी भागाकार करून दाखवतो भावांनो, सगळ्याला टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. म्हणजे 129ला भागायचं कितनं 8नं, 129ला भागायचं कितनं 8नं. 8 1 8, 8 1 8, 12तून 8 गेले किती उरले 4, 12तून 8 गेले किती उरले 4. 16 1 8 असू दे पण नाही कळत राहू दे. इथे घ्यायचा 9, पुन्हा 8 सकम 48, 8 सकम किती 48, 8 सकम किती 48, उरला किती 1, उरला किती 1. आता काय करायचं राजा, इथं द्यायचा पॉईंट, इथं काय द्यायचा पॉईंट, इथं घेतला 0, परत 8 1 8, 8 1 8, 8तून 10तून 8 गेले किती राहिले 2. आता पॉईंट द्यायची गरज नाही, 0 तू घेऊ शकतो. पुन्हा 8 2 16, 8 2 किती 16, 8 2 किती 16,
उरले किती 4, उरले किती 4, परत तू शून्य देऊ शकतो कारण पॉईंट एकदा घेतल्यावर शून्य किती काही वेळा घेता येते. आता आले 8 पंच 40, 8 पंच किती 40, म्हणजे इथे किती उरला शून्य, 8 पंच 40, म्हणजे भागाकार आला भावांनो 16.125. भागाकार किती आला 16.125, भागाकार आला 16.125, भागाकार किती आला 16.125, म्हणजे यक्स बरोबर 16.125. आणि आता लक्ष दे, पहिला एक पॉईंट होता, म्हणजे पहिला हा एक अजून एक पॉईंट होता, म्हणजे राजा आता 3 पॉईंट भागाकार आला आणि अजून एक पहिला पॉईंट, म्हणजे एकूण पॉईंट किती झाले 4. म्हणजे याला लिहायचं जर झालं तर याला जर लिहायचं झालं तर 1.6125, 1.6125 ही आली यक्षी किंमत, ही आली यक्षी किंमत, ही आली यक्षी किंमत. किंवा हीच गोष्ट मी अजून थोडी इकडे सांगतो बघ. आता मी असं जर केलं यक्स बरोबर काय केलं तर मी 12.9 भागेला काय 8, आपलं ठरलेलं काय वरचा पॉईंट खालं 0, वरचा पॉईंट खालं 0, म्हणजे 129 भागेला किती 8 आणि गुणीला 1/10, कारण वरच्या पॉईंटच्या बदल्यात खालं 0, वरच्या पॉईंटच्या बदल्यात खालं 0. आता याचा कॅल्क्युलेशन आपण आत्ताच केलं तर याचं कॅल्क्युलेशन आलं 16.125 भागेला किती 10. मग भागेला जर 10 असेल तर अजून एक पॉईंट वाढत असतो, अजून एक पॉईंट काय होतो वाढतो. मग एक पॉईंट वाढेल कसा भावा तर 1.6125, 1.6125. मी याला तुला अजून एक सांगलं होतं, जेवढे पॉईंट तेवढा 10चा घातांक मायनस, तेवढा 10चा घातांक मायनस. म्हणजे याला काय करायचं की एक पॉईंट आहे किती कर पॉईंट आहे 4, म्हणजे 16,125 गुणीला 10चा घातांक मायनस 4, 16,125 गुणीला 10चा घातांक मायनस 4. आपल्याला असंही लिहिल्या जाते, आपल्याला असंही लिहिल्या जाते, कोणाला काही अडचण नसावी असंही लिहिल्या जाते. म्हणजे याचं उत्तर किती आलं 16,125 गुणीला 10चा घातांक मायनस 4, 16,125 गुणीला 10चा घातांक मायनस 4 असंही करता येते. आरामात सांगायला लागलो, चारण्याचंही टेन्शन घ्यायचं नाही, गडबड अजिबात करायची नाही. आपण भागाकार आता बघ, याच्यामध्ये भागाकार बी सांगण्याचा मी प्रयत्न करतो जेवढा सांगता येईल तेवढा. ओके ठीक आहे, कारण प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन परफेक्ट येईल असं काय नाही, इम्परफेक्ट कॅल्क्युलेशन बी घेऊ आपण, म्हणजे भागाकार बी तो क्लिअर होईल. ओके असो बघ, आता मी लिहिलं तर 5y वजा 30 बरोबर 40 वजा समजा मी इथे घेतलं वायच घेतो, किती घेतो वाय नाही घेत, किंवा अधिक काय घेतो वाय, अधिक काय घेतो वाय. असो पाहता मग राजा हा प्लसवाला वाय इकडे येऊन काय होईल मायनस होईल, आणि हा मायनसवाला इकडे जाऊन काय होईल प्लस होईल, मायनसवाला काय होईल इकडे जाऊन प्लस होईल. म्हणजे 5y आणि मायनस वाय बरोबर 40, हा मायनसवाला तिकडे जाऊन काय होईल प्लस 30, मायनसवाला काय होईल प्लस 30. मग आता बघ 5y मधून 4y गेले उरले किती 4y, सॉरी 5y मधून 1y गेला उरले किती 4y, किती उरले 4y. बघ भावा, म्हणजे 5y मधून y गेला उरले किती 4y, उरले किती 4y बरोबर 40 अधिक 30 किती झाले 70, 40 अधिक 30 किती झाले 70, म्हणजे y बरोबर 70 भागीला 4. काऊन गुणाकारातला हा भागाकारात, गुणाकारातला कुठं भागाकारात 4नं भागून दाखवतो राजांनो, लोड घ्यायचा अजिबात नाही, लोड घ्यायचा अजिबात नाही, पाडेपाठ असणं गरजेचं आहे. 17 चूक 68 म्हणलं तरी चालते, डायरेक्ट म्हणायचं 17 चूक किती 68, 17 चूक किती 68, 70 मधून 68 गेले उरले किती 2, 70 मधून 68 गेले उरले किती 2. आता बघ इथं द्यायचा पॉईंट आणि इथं घ्यायचा 0, इथं द्यायचा पॉईंट इथं घ्यायचा 0, पॉईंटच्या बदल्यात 0, पॉईंटच्या बदल्यात किती 0, तर 4 1 4 4 5 20, 4 1 4 4 5 20, तर 20तून 20 गेले किती राहिले 0, म्हणजे याचा अर्थ याची वजाबाकी किती आली 17.5, वजाबाकी किती आली 17 म्हणजे भागाकार किती आला 17.5, म्हणजे वायची किंमत किती आली राजांनो 17.5, वायची किंमत किती आली 17.5. टेन्शन घ्यायचं नाही, नफ्ते मास्तर उभा आहे तोपर्यंत लोड घ्यायचा अजिबात नाही. पाहता म्हणजे बघ लक्ष दे, मी म्हणलो 3x वजा 25 बरोबर 17.5, 17.5 ठीक आहे 17.5, आणि वजा समजा मी घेतलं इथं 5x, तर x बरोबर किती, तर x बरोबर किती. ठीक आहे भावांनो, एकदम सोपं आहे. एका साईडला x घे आणि एका साईडला काय घे y घे. मी फक्त गुणाकारातला भागाकारात न्यायचं सध्या शिकवायला लागलो, भागाकारातला गुणाकाराबद्दल बोललो नाही आणि ते सध्या बोलत नाही, बोलतो थोड्या वेळानं, टेन्शन घ्यायचं नाही. ओके पाहता काय होईल राजा, पहिला मुद्दा हा मायनसवाला इकडून काय करायचा प्लस, आणि हा मायनसवाला इकडून काय करायचा प्लस, म्हणजे 3x अधिक 5x बरोबर 17.5 आणि अधिक किती 25, अधिक किती 25.
मग आता 3 आणि 5 किती 8, तर हा झाला 8x, हा किती झाला 8x. 17 अधिक 25 किती बघ 17.5 आणि 25.0 म्हटलं तरी चालते, म्हणजे हा झाला 5, हा झाला पॉईंट आणि 7 आणि 5 12 2 हातचा आला 1, परत 3 आणि 4 किती झाला 42, तर 42 पॉईंट किती आला 5 आला, 42 पॉईंट किती आला 5 आला. ठीक आहे, हा भागीला कुठं जाईल 8 जाईल, म्हणजे x बरोबर 42.5 भागीला किती 8, म्हणजे मी असे लिहू शकतो x बरोबर 425 भागीला 8 आणि गुणीला 1/10. 1/10 घेण्यामागचं कारण काय, कारण लक्ष दे 1/10 घेण्यामागचं कारण एक आहे, या पॉईंटच्या बदल्यात खाली शून्य. मग आता 8 भागाकार कर, 8 जर भागाकार करायचा असेल 425ला भागाकार करून दाखवतो, काही लोड घ्यायचा नाही. 8 भाग 8 पंचे 40, 8 पंच 40, उरले किती 2, उरले किती 2, इथं घेतला 5, परत 8 त्रिक किती 24, 8 त्रिक किती 24, उरला किती 1, उरला किती 1. आता 1 उरला, आता एकला भाग जात नाही आणि आपल्याकडे दुसरं काही उरलं बी नाही, मग काय द्यायचा इथं पॉईंट द्यायचा आणि इथं काय घ्यायचा 0. पुन्हा काय होईल 8 1 8, 8 1 8, उरले किती 2, परत उरले किती 2, इथं 0 घ्यायला तू मोकळा झाला. 8 2 16, 8 2 16, उरले किती 4, उरले किती 4, परत इथं 0 घे आणि 8 पंचे किती 40, म्हणजे 40तून 40 गेले, उरले किती 0, भागाकार आला किती 53.125, म्हणजे भागाकाराला भावांनो 53.125 आणि भागीला किती 10. मग आता बघ लक्ष दे, खालं पॉईंट घेण्यामागचं कारण वर एक शून्य अजून शिल्लक आहे, खालं एक पॉईंट घेण्यामागचं कारण काय, वर एक शून्य अजून शिल्लक आहे, म्हणजेच दाद्यांनो, म्हणजेच काय म्हणणं या प्रश्नाचं की x बरोबर अजून एक पॉईंट वाढल म्हणजे 4 पॉईंट होतील, म्हणजे 4 पॉईंट म्हणजे अलीकडील पॉईंट म्हणजे 5.3125, 5.3125 हे या क्वेश्चनचं उत्तर. 5.3125 एकदम नॉर्मल पद्धतीने तुम्हाला सांगा लागलो, टेन्शन घ्यायचं नाही. भागाकार वगैरे नॉर्मल करता येणं गरजेचं आहे, नसेल करता येत ते पण मी सांगा लागलो. ठीक आहे, ते पण काय करायला मी सांगा लागलो. पहिला मुद्दा काय केला आपण, गुणाकारातला भागाकारात, गुणाकारातला भागाकारात, गुणाकारातला भागाकारात, हे झाला मुद्दा क्लिअर. आता भागाकारातला गुणाकारात नेऊ. आता काय करायचं, भागाकारातला काय करायचा, भागाकारातला भागाकार. तर भागाकाराबद्दल बोलतो मी, म्हणजे भागाकारातील संख्या गुणाकारामध्ये जाते. भागाकारातली संख्या गुणाकारामध्ये जाते, भागाकारातली संख्या गुणाकारामध्ये जाते. पाय भावा कसं सांगा सर, सांगा नेमकं, कळलं हो, सांगतो, टेन्शन न घेऊ भाऊ, मी उभा इथं. पहा आता, म्हणजे प्रश्नाला म्हणायचं काय, एकदम सोप्या भाषेत सांगतो, भागाकारातली कुठे जाते म्हणजे गुणाकारात, म्हणजे x भागीला 5, एक्झाम्पल x भागीला 5 बरोबर किती 17, तर x बरोबर किती, प्रश्न येतो कसा सांगतो राजा. एका संख्येचे, x या संख्येचे 12.5% बरोबर 5, तर ती संख्या किती, एका संख्येचे 12.5% बरोबर 5, तर ती संख्या किती. म्हणजे राजा हा पर्सेंटेजचा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन कशाचा आहे, पर्सेंटेजचा आहे. पण आपण सॉल्व करताना काय करणार, x या 12.5%चा अर्थ होते 1/8, या 12.5%चा अर्थ काय होते 1/8, 12.5%चा अर्थ होते दाद्यांनो 1/8, 12.5चा अर्थ काय होते 1/8. मग मला सांग भावा, हा 8 जो आहे, आता बघ याच्यावरचं मी इकडे येतो आणि मग त्याच्याबद्दल बोलतो. हे बघ, हा 5 कोट आहे भागाकारात आहे, भागाकारातला 5 कोट जाईल गुणाकारात, म्हणजे x बरोबर 17 गुणीला 5, भागाकारातला कोट जाईल गुणाकारात, तर 17 5 85, म्हणजे x बरोबर किती आलं 85, x बरोबर किती आलं 85, म्हणजे असंच आहे. मग 8 इकडे गुणाकारात जाईल, भागाकारातला कोट जाईल गुणाकारात, ते एकनं काय फरक पडणार नाही, ते एक्सच राहील, एकनं काही फरक पडणार नाही. संख्या जर वेगळी असते तर आपण नंतर बोलणार, टेन्शन घ्यायचं नाही. 5 जाग्यावर आहे, हा भागाकारातला कोट गेला गुणाकारात, म्हणजे 8 पंचे किती 40, म्हणजे उत्तर किती आलं x बरोबर 40, म्हणजे ती संख्या किती आहे 40, ती संख्या किती आहे 40. म्हणजे भागाकारातला कार्यकर्ता गुणाकारात, भागाकारातला कार्यकर्ता कुठं गुणाकारात. नेक्स्ट एक्झाम्पल सोप्या भाषेत सांगतो दाद्या, पाहता, x भागीला 0.5 बरोबर 4, तर x बरोबर किती, तर x बरोबर किती क्वेश्चन मार्क. हा 0.5 भागाकारातला कुठं जाईल गुणाकारात, म्हणजे x जागेवर आहे, 4 पण जागेवर आहे आणि 0.5 आहे, गुणीला किती 0.5. मी हा गुणाकार तुला शिकवला कशामध्ये, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. बहुतेक 1 घंटा हा व्हिडिओ झालेला आहे आपला. तर बघ, समजा पॉईंट 1 घर सोडणे, तर 4 गुणीला 5 जर केलं तर गुणाकार किती येते 4 पंच 20, 4 पंच 20,
पण एक घर सोडून पॉईंट आहे, इथं पॉईंट दिला म्हणजे याचा अर्थ इथं जर पॉईंट दिला तर काय फरक पडते, काहीच नाही, कारण 2.0000 किंवा 2.0 या दोन्ही गोष्टीचा अर्थ एकच आहे. त्याचा अर्थ आहे दाद्या किती, 2. यक्स बरोबर किती आलं, 2. म्हणजे याचा अर्थ यक्सचा अर्थ किती आहे, 2. यक्सचा अर्थ किती आहे, 2. म्हणजे लक्ष दे भाव्या की यक्सचा अर्थ किती आला, 2 आला, कारण नंतर पॉईंट दिले काही फरक पडत नाही. त्याचा पॉईंटच्या अंदर शून्य किती बी दिले म्हणजे हे असलेलं मी 2.000 2.0 2.00000 ते या सगळ्या गोष्टीचा अर्थ 2च होते. ही गोष्ट मी दशांश अपूर्णांक जेव्हा बोलू लागलो तेव्हा सगळ्या गोष्टी तुला क्लिअर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे चिंता करण्यासारखा विषय नाही. पण आता भावा मी काय म्हणलो की y भागीला 8 बरोबर बरोबर 2.5. तर y बरोबर किती, तर y बरोबर किती, तर y बरोबर किती भावा, हा 8.8 जो आहे इकडे कुठं जाईल, गुणाकारात जाईल. कुठं जाईल, गुणाकारामध्ये. म्हणजे y बरोबर 2.5 गुणिला किती, 8. हा भागाकारातला 8, भागाकारातला 8 कुठं जाईल राजा, गुणाकारात. कुठं जाईल, गुणाकारात. भागाकारातला 8 जो जाईल तो कुठं जाईल, गुणाकारात. म्हणजे आता बघ, मग मी हे गुणाकार तुला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार मी तुला आरामात पद्धतशीर प्रॉपरली शिकवलेला आहे. ते व्हिडिओ तो पाहणं काम आहे. असो बघ आता, मग आता मला सांग, जर समजा पॉईंटचा सध्या विचार करू नको, 25 गुणिला किती 8, तर 25 8 किती होईल, 200. म्हणजे y बरोबर आलं 200. आणि इथं एक घर सोडून पॉईंट होता म्हणजे याचा अर्थ इथं एक घर सोडून काय देणार मी, पॉईंट देणार. म्हणजे याचा अर्थ हे झाला किती, 20.0. मग 20.0 झाला म्हणजेच याचं उत्तर काय आलं, 20. उत्तर काय आलं, 20. काऊन, हे बघ, हा 20.0 झाला म्हणजे काय झाला, हा 20.0 काय झाला, 20.0. बघ बाबा कळलं ना, अरे राजा हा y बरोबर काय आला, 20.0. मग हा पॉईंट जर दिला तर याचा अर्थ 20.0 म्हणजे काय, 20 झालं नाही. म्हणजे y बरोबर किती आलं, 20. ह्या सर्वच्या सर्व गोष्टी मी तुला क्लिअर कट केलेल्या आहेत, क्लिअर कट केलेल्या आहेत. ह्या कुठं शिकलो आपण, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना. ठीक आहे, हे बघ नेक्स्ट एक्झाम्पल आरामात प्रॉपरली सांगतो. पहा आता काय म्हणतो मी म्हणतो भावा सिंपल की y भागीला 15 बरोबर 0.08. तर y बरोबर किती, एक्झाम्पल काय म्हणलो मी, y भागीला 15 बरोबर 0.08. तर y बरोबर किती, तर y बरोबर किती. तर दादू सोपं आहे, हा भागाकारातला काय म्हणलो मी, भागाकारातला 15 कोट जाईल गुणाकारात. मी अगोदरच्या कन्सेप्टमध्ये काय सांगलं, गुणाकारातला भागाकारात. आता काय बोलावलो, भागाकारातला गुणाकारात. आणि त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आपण, बेरजेतला वजाबाकीत आणि वजाबाकीतला कुठं, बेरजेत. मग आता बघ काय होईल, आता लक्ष दे, तो y बरोबर 0.08 गुणिला किती, 15. हे कॅल्क्युलेशन मी तुला शिकवलेले अगोदरचे, जर तुला व्हिडिओ क्लिअर पाहिले असतील तर. पहा आता, म्हणजे 8 गुणिला 15 जर केलं राजांनो, तर 15 8 किती, 120. 15 8 किती, 120. पण मग y बरोबर 120 लिहायचे का, नाही ना, आपल्याकडे पॉईंट आहेत किती, 2 पॉईंट आहेत. किती पॉईंट आहेत, 2. मग बघा आता 2 घर सोडून जर पॉईंट द्यायचा असेल तर 1 2 म्हणजे इथं काय येईल, 1.20. म्हणजे हे झालं 1.20. मग 1.20 या गोष्टीचा अर्थच काय झाला, 1.2. काऊन, कारण मी बोललेलो आहोत तुला 1.20 1.200 1.2000 या सर्व गोष्टीचा अर्थ काय एकच आहे. हे मी पहिल्याच व्हिडिओमध्ये तुला क्लिअर कट केलं. कोणत्या, दशांश अपूर्णांकाचा जेव्हा मी पॉईंटचा मेळ सांगू लागलो तेव्हा तुला सगळ्या गोष्टी क्लिअर कट केलेल्या आहे. तर ते तुला आता आठवायला पाहिजे. नसेल आठवत त्याचा अर्थ तो 2दा नाही 4दा व्हिडिओ पाहायला पाहिजे. आलं लक्षात, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही राजांनो, सगळं काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. पहा आता भावा मी नेक्स्ट सांगतो. सर आता हे अजून कसं जर समजा आलं तर x भागीला समजा 15 आलं अधिक 20 आणि बरोबर इथे लिहिलं मी समजा इथे लिहिलं 25. तर x बरोबर किती सर, आता काय करसाल मग, काहीच नाही दादा, सोपं आहे. काय करावं लागेल, पहिले एक काम करावं लागेल की काय करावं लागेल, हा प्लसवाला कार्यकर्ता इकडे मोकळा करायचा. म्हणजे हा 15 मोकाट नाही, हा 15 कोणासोबत आहे, 15 हा एकटा नाही. 15 हा एकटा नाही म्हणजे जेव्हा असं x भागीला जेव्हा 20 10 लिहायला गेलं म्हणजे हा 10 मोकाट नाही, हा 10 कोणासोबत आहे, या x सोबत आहे. कोणासोबत आहे, x सोबत. म्हणजे हा एकटा नाही, हा एकटा नाही, हे दोघं मिळून आहे. हे काय, दोघं मिळून आहे. मग आता हा जो 15 आहे हा सध्या फुटून जाऊ शकत नाही. याच्यामागचं कारण काय, कारण इथं प्लसवाला कार्यकर्ता याला सध्या आडवणी घालायला लागला. मग हा काय करायचा, प्लसवाला इकडे काय करायचा, मायनस करायचा. काय करायचा, मायनस. मग प्लसवाला जर मायनस केला तर x भागीला 15 बरोबर 25. हा काय होईल, वजा. हा काय होईल, वजा. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललेला आहो. मग -20. तर दादा
यक्स भागीला 15 बरोबर 25 मधून 20 गेले किती राहिले 5. पहिला मुद्दा पहिले काय करणं, पहिली सर्वात अगोदर प्रोसेस करायची बेरजेतला वजाबाकीतला बेरजेत सगळं प्रोसेस करून ठेवायची. त्याच्यानंतर गुणाकारांनी भागाकाराला छेडछाड करायची, तोपर्यंत करायची नाही. आता आला भागाकाराचा नंबर. आता कोणाचा नंबर आला भागाकार. मग भागाकारातला 15 इकडे कुठं जाईल गुणाकारात जाईल. कुठं जाईल गुणाकारात. म्हणजे यक्स बरोबर 5 गुणिला 15. यक्स बरोबर 5 गुणिला 15 याचा अर्थ यक्स बरोबर 5 गुणिला 15 म्हणजे किती 15 5 75. तर भावा यक्षी किंमत किती आली आपली 75 आली. यक्षी किंमत किती आली 75. क्लिअर. कोणाला काही अडचण नसावी. यक्षी किंमत किती आली 75 आली. यक्षी किंमत किती आली 75 आली. ठीक आहे. तर यक्षी किंमत आली 75. यक्षी किंमत किती आली 75. ओके डन. आता मग एक एक्झाम्पल देतो अजून एक परत निवांत शांतपैकी. यक्स भागीला 2.4 वजा 3.2 बरोबर 4.8. 4 पॉईंट किती 8. 4 पॉईंट किती 8. कारण पॉईंटचं बी येणं गरजेचं आहे. निवल साधे साधे करण्यात मी मजा नाही, पॉईंट बी कळणं गरजेचं आहे. तर भावा आता पहिला मुद्दा आहे भागाकार अगोदर होणार नाही. पहिली प्रोसेस काय सांगितली मी तुला, पहिली सर्वात अगोदर प्रोसेस काय करणं, प्लसवाला मायनस, मायनसवाला प्लस, बाकीचं नंतर कुठाना करणं. म्हणजे गुणाकार असो वा भागाकार असो त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्याबद्दल नंतर बोलायचं. पहिली प्रोसेस काय, बेरजेतला वजाबाकीतला बेरजेत पहिली ही प्रोसेस करून घे आरामात शांततेनं. त्याच्याशिवाय भागाकारातला गुणाकारातला भागाकारात नेऊ नको. तसं नेता येत नाही, ते नियमानं चुकते. ती नियमाच्या पलीकडे जाते. तसा डायरेक्ट फोडता येत नाही. म्हणजे डायरेक्ट तू इकडे नेता येत नाही. हा नेता बी येते पण तू तेवढं समजत नाही. सध्या त्याच्याबद्दल लोड घेऊ नको. कारण हा डायरेक्ट 24 याच्यासोबत गुणाकारता येते आणि त्याच्यासोबत गुणता येते, पण तेवढं तुला कळत नाही म्हणून जास्त ताण घेऊ नको. सध्या जे सांगालो त्या गोष्टीकडे लक्ष दे. पहा आता हा मायनसवाला इकडे जाऊन काय होईल प्लस होईल. म्हणजे यक्स भागीला 2.4 बरोबर 4.8 आणि अधिक काय 3.2. म्हणजे भावा या दोघांची पहिले बेरीज होणं गरजेचं आहे. मग आता मग सांग 4.8 अधिक 3.2. 8 आणि 2 10 0 हातचा आला 1 पॉईंटच्या खाली पॉईंट. 1 आणि 4 5 5 आणि 3 8 8.0. मग मी 8.0 बद्दल तुला बोललेला आहो. तर 8.0 असो 8.00 असो 8.000 असे कोटीने शून्य असो, आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स असते 2.300000. म्हणजे एवढे जर रुपये असते तर आपण का अलमारा ग्लास करत होतो का मोकळ्या मना आईश करत होतो. म्हणजे बाबा याचा अर्थ 2 रुपये 30 पैसे हे तुझ्याजवळ फक्त 2 रुपये 30 पैसे. म्हणजे त्याच्यानंतर पॉईंटला काही किंमत नाही, पॉईंटच्या नंतर शून्याला काही तेवढी किंमत नाही. म्हणून हा 8.0 या शब्दाचा अर्थच काय झाला 8. या शब्दाचा अर्थ काय झाला 8. म्हणजे याची बेरीज किती आली 8. यक्स भागीला 2.4 बरोबर किती भावा 8. बरोबर किती 8. आता मायनसचा प्लस केला त्याचं काम संपलं. आता आपलं जायचं गुणिकडे, आपल्याला जायचं आता भागाकारातलं गुणाकारात. तर पहा आता हा गुणाकारात जाईल. कुठं जाईल गुणाकारात. म्हणजे यक्स बरोबर 8 गुणिला 2.4. 2.4 मी गुणाकार तुला शिकवला. पॉईंट नंतर ते पहिले गुणाकार कर. 24 8 25 8 200 त्यातले 8 कमी, याचा अर्थ 192. तर यक्स बरोबर 24 8 192. 24 8 192. पण दाद्या पॉईंट किती घर सोडणे, एक घर सोडणे. म्हणजे आता पॉईंट देणं गरजेचं आहे. मग आता पॉईंट इकडून नसते द्यायचा कधीच, या एकच स्थानाकडून द्यायचा. म्हणजे इथे त्याला पॉईंट म्हणजे 19.2. 19 पॉईंट किती 2. 19 पॉईंट किती आला भावा आपला 2. म्हणजे याचं उत्तर किती आलं 19.2. तर याचं उत्तर आलं 19.2. याचं उत्तर किती आलं 19.2. क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल आरामात सांगू, शांततेनं सांगू, आरामात सांगू. बघ अगोदरचा व्हिडिओ 30 मिनिटं झाला. मी 1000 व्हिडिओ कंटिन्यू केला असता तर ते झाला असता 1.5 घंट्याचा. अजून भरपूर चालणार आहे. लक्ष दे. पाहता काय करायचं भावांनो, एकदम सोप्या गोष्टी सांगा लागलो. मग सर आता यक्स का नेहमी वरच राहील का, खाली बी राहू शकते. बरोबर दाद्या तो. म्हणजे आता मी आज बघ ना, मी म्हणलो 4x भागीला 5. 4x भागीला 5 बरोबर पहिले बेसिक घेऊ बरोबर 16. तर यक्स बरोबर किती, तर यक्स बरोबर किती असं जर आलं सर काय करसाल, काही टेन्शन नाही घ्यायचं. काय सांगलं पहिला मुद्दा, हा भागाकारातला पहिले कुठे नेशील गुणाकारात. कुठे न्यायचा गुणाकारात. म्हणजे मी पहिले सिंपल सांगतो मग डायरेक्ट बी बोलतो. मग काय होईल 4x बरोबर 16 गुणिला 5. 16 गुणिला किती 5. गुणाकार करू नको. आता बघ पहिला मुद्दा काय केला भागाकारातला गुणाकारात. आता मी दोन्ही गोष्टी इम्प्लिमेंट करायलो. म्हणजे भागाकार गुणाकार दोन्ही सोबत घ्यालो. भागाकारातला कुठे नेला गुणाकारात. आता गुणाकारातला कुठे नेशील भागाकारात. म्हणजे हा 4 गुणाकारात आहे तर कुठं जाईल इकडे भागाकारात. म्हणजेच यक्स बरोबर 16 गुणिला 5 आणि भागीला किती 4. भागीला किती 4.
4 1 4 4 चौक किती 16 आणि 4 पंचे किती 20 म्हणजे x बरोबर किती आलं 20. x बरोबर किती आलं 20. किंवा एका टायमाला पण आपण डायरेक्टली करू शकलो असतो. कसं सर, पट बी काढता आली असते याची. 4x बरोबर किती म्हणते 16, तर 5 बरोबर किती, जर विचार केला तर या 4ची 4 पट आहे. किती पट आहे 4 पट आहे. तर याचा अर्थ या 5ची 4 पट कराय काही अडचण नाही. तर 5 चूक किती 20 म्हणजे डायरेक्ट उत्तर किती येते 20. असंही करता येते, पण तू नवीन नवीन सध्याच्या कंडिशनला लोड घेऊ नको. दिमागाला ताण देशील तर मरायची येईल, कारण शाळेमध्ये काहीच शिकला नाही. विनाकारण सोंग करू नको. सध्या आरामात एकदम आपण कशी आपली शांत चित्तानं बुद्धी ठेव. दुसऱ्या वर्गातल्या पोरासारखं शिक. तू आरामात चांगला होशील आणि 100% पोलीस लागशील किंवा कोणती नोकरी लागेल. पण गडबड करू नको बघ. किंवा हेच गोष्ट मी डायरेक्ट एका स्टेपमध्ये मी सांगू शकलो असतो. कसं सर सांगतो. 4x भागीला किती होतं 5 आणि बरोबर किती होतं 16. मी एकाच टायमाला भागाकारातलं गुणाकारात आणि गुणाकारातलं भागाकारात, म्हणजे ही जी प्रोसेस डबल केली आपण, ही करायची गरज नाही. बघ आता हा भागाकारातला 5 इकडे नेला मी गुणाकारात. कुठे नेला गुणाकारात. आपल्याला एक्सची किंमत काढायची. एक्स नाही पडायची नाही, एक्स बी नसेल, मग कोणाला ठेवतो ठेवा लागलं कोणाला. हा गुणाकारातला 4 इकडे भागाकारात एका टायमाला असं करता येते. म्हणजे एक्स जाग्यावर आहे, 16 पण जाग्यावर आहे. ज्याची हालचाल झाली त्याच्याच चिन्हामध्ये बदल होत असतो. मी तुला मागच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे भागाकारातला गुणाकारात, गुणाकारातला भागाकारात, बेरजेतला वजाबागीत, वजाबागीतला बेरजेत. मग आता 5 भागाकारातला होता, गेला इकडे गुणाकारात. ठीक आहे. 4 गुणाकारात होता, इकडे आला भागाकारात. कुठं आला भागाकारात. तर 4 1 4 4 चौक 16 आणि 4 पंचे किती 20. म्हणजे x बरोबर किती आलं 20. x बरोबर किती आलं 20. म्हणजे याचा अर्थ x बरोबर आलं किती 20. याचा अर्थ x बरोबर किती आलं 20. मी वन टाइम काय केलं, भागाकारातला गुणाकारात, गुणाकारातला भागाकारात. ओके डन. ओके, टेन्शन घ्यायचं नाही. पाहता भावा, मी नेक्स्ट एक्झाम्पल देतो. मी म्हणलो 8x भागीला समजा इथं लिहिलं 9 आणि बरोबर लिहिलं किती येतं राजा, बरोबर लिहिलं समजा इथं किती लिहिलं 48. तर x बरोबर किती. मी काय म्हणालो दाद्यांनो, हा भागाकारातला 9 गुणाकारात आणि गुणाकारातला 8 भागाकारात, म्हणजे याचा अर्थ x जाग्यावर आहे, 48 पण जाग्यावर आहे. आपण हालचाल म्हणजे मुवमेंट करायला कोणाची, भागाकारातल्या 9ची आणि गुणाकारातल्या 8ची. 8 गुणाकारातला भागाकारात, भागाकारातला गुणाकारात. तर काय होईल, म्हणजे गुणाकारातला हा भागाकारातला 9 कुठे गेला गुणाकारात आणि गुणाकारातला 8 कुठं आला भागाकारात. तर 8 1 8, 8 सकम 48 आणि 6 9 54. म्हणजे याचा अर्थ x बरोबर किती आलं 54. x बरोबर किती आलं 54. एकदम क्लिअर व्हाव आणि क्लिअर होत आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही. आरामात सांगायला लागलो. अजिबात लोड घ्यायचं नाही. ज्यांना कळत नाही त्यांनी 2दा म्हणतात, 3दा म्हणतात, 4दा म्हणतात, 5दा व्हिडिओ पाहायचा, पण बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय मॅथ शिकणार नाही. ही काळाची अत्यंत गरज आहे. याच्या मागचे कारण वेगळे. शाळेमध्ये खिचडी खाल्लेली, त्या खिचडीचं तुला योगदान तर देणंही देणं आहे. खिचडीचं डायरेक्ट तो योगदान आहे, ते योगदान तुला देणं आहे आता, कारण शाळेमध्ये काहीच केलं नाही. असो, जाऊ दे. मग आता मी काय म्हणतो, 4x भागीला 7 वजा 20 बरोबर 16. तर x बरोबर किती, x बरोबर किती. अशा टाईपचे क्वेश्चन कुठे येतात सर तुम्ही सांगायला लागले, अभ्यास का करायला लागले. अरे दाद्या, असा क्वेश्चन असा पर्सेंटेजमध्ये येते. कसा सांगतो, एका संख्येचे एका संख्येचे एका संख्येचे एका संख्येचे एका संख्येचे 60% वजा 20 बरोबर किंवा 20 बरोबर किती 30. तर ती संख्या कोणती, अशा टाईपचा क्वेश्चन येते. किंवा याच्या आतमध्ये बी जाते, पण तुला एक बेसिक सांगायला लागलो. याच्या आतमध्ये बी जाते क्वेश्चन. कसा सांगतो पाहता, म्हणजे x गुणीला 60% सिम्बॉल आहे, भागाकारात किती आले 100. हा वजा 20 आहे, बरोबर किती 30. शोधा लावशील नाही तर 20 1 20 20 पंचे 100 असे कटत नाहीत बापू, तो पाया पडतो. कारण हे वजा बाकी इकडे येत नाही. ही संख्या इकडली नाही, ही संख्या वेगळी. याच्यामध्येच काय प्रोसेस होईल ती तिकडे होणार नाही. उगो बचक्या करायच्या नाही. तर आता x गुणीला 60 भागीला 100 याची काटाकाटी होऊ शकते, पण राहू दे सध्या. नवीन तू 30 जाग्यावर हा मायनसवाला इकडे जाऊन काय होईल प्लस, म्हणजे हा झाला 20 प्लस. काय होईल मग 30 अधिक 20 किती झाले 50. किती झाले 50. म्हणजे x गुणीला 60 भागीला किती 100 आणि बरोबर किती 50. बरोबर किती 50. बरोबर किती 50. टेन्शन घ्यायचं नाही. हा भागाकारातला 100 गुणाकारात आणि गुणाकारातला 60 भागाकारात, किंवा काही जणांना वाटलं असेल तर काटाकाटी जागेवर करता येते. सध्या बोलत नाही मी, जास्त डोसक्याच्या वरचं सांगायला लागलो नाही. डोसक्याच्या वरचं पुढे येईल, सध्या टेन्शन घेत नाही. काय होईल तर x बरोबर 50 गुणीला 100 आणि भागीला किती 60. भागीला किती 60. हे पाय 20 त्रिक 60 20 पंच 100. 20 त्रिक 60 20 पंच 100. 5 5 25 आणि म्हणजे 250 भागीला किती आलं 3. 250 भागीला किती आलं 3. 250 भागीला किती 3.
याचा भागाकार तरी आला पाहिजे तुला भावा, एकदम भागाकार कर, याचं उत्तर तुला येऊन जाईल. काय आलं मी 250 भागीला 5, 250 भागीला 3, तर 250 भागीला 3चा भागाकार तुला येणं गरजेचं आहे. एवढा तरी भागाकार कर, एवढी तरी लाज बाळग नाही, मलाच लाज वाटायला तेवढं तरी करतो, नंतर सांगतो मी. म्हणजे हे अशा टाईपचं क्वेश्चन आपल्याला इकडे सांगायला लागलो. क्वेश्चन असा येईल मला माहीत नाही, पण असा टाईपचा क्वेश्चन येते. म्हणजे हे जर यायचं असेल तर हे येणं गरजेचं आहे. म्हणजे मला म्हणायचं काय दाद्या, की 4x भागीला 7 जाग्यावर आहे, हा मायनसवाला 20 इकडे जाऊन काय होईल, प्लस होईल. म्हणजेच 16 अधिक 20, 16 न्यूज किती, 16 अधिक 20, 16 न्यूज किती 36, म्हणजे 4x भागीला 7 बरोबर किती 36, बरोबर किती 36. तर भावा भागाकारातला 7 गुणाकारात, गुणाकारातला 4 भागाकारात, गुणाकारातला 4 कुठं भागाकारात, म्हणजे x बरोबर दादूस 36 गुणिला 7 आणि भागीला किती 4. भागाकारातला गुणाकारात, गुणाकारातला भागाकारात, राईट. 4 1 4, 4 9 36, 4 1 4, 4 9 36 आणि 9 7 किती 63, म्हणजे x बरोबर किती आलं 63, x बरोबर किती आलं 63. आरामात शांततेनं समजायला पाहिजे, चारण्याचा लोड घ्यायचा नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहिजे. आता स्लाइड घेतो आणि आरामात समजून सांगतो. तर भावांनो एकदम सिंपल भाषेत सांगतो. पहा आता काय म्हणलो मी, 9x भागीला 5 अधिक 30 बरोबर 83, तर x बरोबर किती, तर x बरोबर क्वेश्चन मार्क, तर x बरोबर क्वेश्चन मार्क, x बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे, पाहू पॉईंटमध्ये जाईल बहुतेक, मे बी पॉईंटमध्ये जाऊ शकते. तर पॉईंटमध्ये न जाण्यासाठी काम करावं लागेल. जाऊ दे, आता घेतलं, आता काय ताण नाही घ्यायचा, पुढच्या पुढे पाहून घेऊ. हा बघ, हा प्लसवाला इकडे जाऊन काय होईल, मायनस होईल. म्हणजे बघ 9x भागीला किती 5 बरोबर 83 वजा 30, 9x भागीला किती 5 बरोबर 83 मधून 30 गेले, उरले किती 83 मधून 30 गेले, उरले 3 आणि किती उरले 53. मग आता हा 5 जाईल गुणाकारात आणि हा 9 कुठे येईल भागाकारात. म्हणजे x बरोबर 53 गुणिला 5 आणि भागीला किती 9, भागीला किती 9. आता 9 काटाकाटी डायरेक्ट भाग जात नाही. मग 53 गुणिला 5चा जर गुणाकार केला तर 250 आणि ते वरचे 15, 3 15, 250 आणि 15 किती 265. गुणाकार कर, 5 त्रिक 15, 5 हातचे आले 1, हाचाला 1, पुन्हा 5 5 25 आणि किती 26, 265. 265 भागीला किती 9, मी आताच कॅल्क्युलेशन करून दाखवलं होतं, पण दाखवतो पुन्हा. असो, 265 भागीला किती 9, मग काय होईल 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18, उरले किती भावा, उरले किती 8, उरले किती 8. इथे घेतला 5, एवढी वजाबाकी तरी ती लाजबाग जराशी जनाची नाही मनाची. 9 9 81, 9 9 किती 81, उरले किती 4, उरले किती 4, 9 9 81, उरले किती 4, राईट. उरले 4, आता 4, आता बाय काहीच नाही, म्हणजे त्याचा पॉईंट इथे घेतला 0. परत 9 चौक 36, 9 चौक 36, उरले किती 4, पुन्हा 0, 9 चौक 36, उरले किती 4. म्हणजे याचा अर्थ आता हा 4चं रिपिटेशन येत राहणार. म्हणजे याचा अर्थ आपलं x बरोबर आलं किती 29.444 रिपिटेशन. म्हणजे याला लिहायचं जर झालं तर x बरोबर 29.4 वर बार असंही लिहिल्या जाते, असंही लिहिल्या जाते. याच्यामागचं कारण 4चं रिपिटेशन आहे. 4चं काय रिपिटेशन आहे, एखाद्या संख्येचं किंवा अंकाचं रिपिटेशन असेल तर त्याच्यावर असा बार देतात. काय देतात, बार. याला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. काय म्हणतात, आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणजे याच्यावर काय दिलं आपण, बार. म्हणजे 4चं काय आलं भावा, रिपिटेशन आलं. 4चं काय आलं, रिपिटेशन आलं. टेन्शन घ्यायचं अजिबात नाही. म्हणजे 4चं काय आलं, रिपिटेशन. भागाकारातला गुणाकारात, गुणाकारातला भागाकारात. ओके, असो. सर जर समजा असं आलं 4 भागीला x वजा 30, वजा 30, ठीक आहे, वजा 30 नाही घेत मी, वजा बरं राहू दे, ही वजाचं काढून टाकतो, म्हणजे नंतर घेऊ आपण तसं एक्झाम्पल, कारण पहिले साधं सांगतो. बरोबर समजा इथं आलं 8, तर x बरोबर किती सर, x बरोबर क्वेश्चन मार्क. मग भावा एकदम सिंपल आहे, आपल्याला किंमत x ची काढायची. मग काय होईल, हा जो आहे हा x इकडे कुठं जाईल, गुणाकारात. म्हणजे 4 बरोबर x गुणिला 8, x गुणला किती होईल 8. पहिला भागाकारातला x कुठे नेला, गुणाकारात. मग आता हा 8 गुणाकारातला इकडून कुठे येईल, भागाकारात येईल. म्हणजे x जागेवर इकडून घेतला का नाही घेतला काही फरक पडत नाही, पण घेतो बाबा इकडूनच जाऊ दे. हा 4 पण काय जागेवर आहे. मग गुणाकारातला 8 कुठं आला, भागाकारात. आता बघ, मग आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं, म्हणजे 4 भागीला किती आहे 8, तर शून्याचा भाग दे पहिले, उरला किती 4, इथं दे पॉईंट, इथं घे 0, तर 8 पंचे किती 40,
म्हणजे यक्स बरोबर कॅल्क्युलेशन केलं तर 0 पॉईंट किती आलं 5 आलं. एक्स बरोबर किती आलं 0.5. म्हणजे यक्स आपण भागाकारातला गुणाकारात नेला, नंतर गुणाकारातला 8 इकडे भागाकारात आला. वन टाईमला करता येत होतं, पण जाऊ दे, जे आहे ते बरं आहे, टेन्शन घ्यायचं अजिबात नाही. मी अजून 1-2 एक्झाम्पल घेतो असं आणि आरामात शांततेने सांगतो. पहा आता मी म्हणायला काय दाद्या की 4 भागीला यक्स वजा 2 बरोबर 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 काय समजा इथलेलं मी बरोबर 2. तर यक्स बरोबर क्वेश्चन मार्क, एक्स बरोबर क्वेश्चन मार्क. काहीच नाही, काय करायचं पहिले भागाकारातलं गुणाकारात नेण्याच्या अगोदर पण बेरीज आणि वजाबाकीचा प्रोग्राम करणं गरजेचं आहे. मग आता बघ, हा मायनसवाला इकडे नेऊन काय होईल प्लस होईल. म्हणजे 4 भागीला यक्स तर जागेवरच होईल, काही विषय नाही. हा 2 जागेवर आहे, हा मायनसवाला तिकडे प्लस झाला म्हणजे 2. तर 2 आणि 2 किती 4. म्हणजे 4 भागीला यक्स बरोबर किती 4. 4 भागीला एक्स बरोबर किती 4. हा भागाकारातला एक्स इकडे गुणाकारात आणि वन टाईममध्येच गुणाकारातला भागाकारात असा आणता येते, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. 4 जागेवर आहे, हा एक्स इकडे गुणाकारात गेला आणि हा 4 इकडे भागाकारात आला, म्हणजे भागीला किती 4. तर 4 1 4 म्हणजे यक्स बरोबर किती आलं 1. एक्स बरोबर किती आलं 1. तर यक्स बरोबर आलं किती 1. म्हणजे याचा वापर पर्सेंटेजमध्ये केला जातो मित्रांनो. याचा वापर कुठे केला जातो पर्सेंटेजमध्ये, म्हणून तुम्हाला ते सांगायला लागलो मी. एकदम साध्या साध्या गोष्टी करणं गरजेचं आहे. असो पाय चिल्लर गोष्ट कळणं खूप महत्त्वाचं आहे. असो मित्रांनो, पहा लक्ष द्या, मी काय म्हणतो यक्स भागीला 5. ठीक आहे, एक्स भागीला 5 वजा 10 बरोबर 17. तर यक्स बरोबर किती. हे सोपा क्वेश्चन आहे. हे काय सोपं आहे, हे काय एकदम सोपं आहे. तर काय होईल दादा, हे पहिलं कुठं जाईल बेरजेत जाईल. कुठं जाईल बेरजेत. तर यक्स भागीला 5 बरोबर 17 जाग्यावर मायनसवाला तिकडे जाऊन काय होईल प्लस होईल. मायनसवाला काय होईल प्लस होईल. तर 17 अधिक 10 27. म्हणजे यक्स भागीला किती आलं 5 बरोबर 17 10 27. यक्स बरोबर हा गुणा भागाकारातला कुठं जाईल गुणाकारात. म्हणजे 27 गुणिला 5. 27 गुणिला किती 5. तर 27 गुणिला 5 बघ, 3 पंचे 150. त्यातले किती कमी करतील 3 5 15. तर 27 5 किती 135. म्हणजे यक्स बरोबर किती आलं 135. एक्स बरोबर किती आलं 135. हे एकदम सोपं आहे. भागाकारातलं गुणाकारात नेण्याच्या अगोदर पहिले वजाबाकीचं बेरजेत आणि बेरजेतलं वजाबाकीत करणं खूप महत्त्वाचं असते. त्याच्या व्यतिरिक्त नाही. 5 फुटून जात नसतो. 5 फुटून कधी जाईल जेव्हा तो एकटा उरल तेव्हाच तो फुटून जाईल, तोपर्यंत फुटून जाऊ शकत नाही. या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. असो पहा आता भावा, हे सिंपल कॅल्क्युलेशन येतं, हे तुला कळणं खूप गरजेचं आहे. मी याच्यानंतर मी आपण अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाचा भागाकार, अपूर्णांकाचा गुणाकार ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कट करणार आहे. पण त्याच्या अगोदर, हे करण्याच्या अगोदर मी तुला काय सांगावं लागते, तुला म्हणजे लसावी येणं गरजेचं आहे. म्हणजे एक्झाम्पल जर सांगायचं झालं दाद्या, तर कधी कधी काय येते यक्स भागीला 10 वजा यक्स भागीला 15 बरोबर समजा इथं 17 आलं. मग अशा टाईपचं एक्झाम्पल जर सॉल्व करायचं असेल तर अशा टाईपचं एक्झाम्पल मी इथं सांगणार नाही. याच्यामागचं कारण आहे, याचा लसावी येणं गरजेचं आहे. लसावी आला की धडलकन सांगला जातो, टेन्शन न घेऊ. असे पण एक्झाम्पल आपण घेणार आहे, पण ते कुठं दशांश अपूर्णांकाची नाही, सॉरी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. तर अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करण्याच्या अगोदर मी तुला लसावी कसा काढायचा आणि मसावी कसा काढायचा ते शिकील. मग त्याच्यानंतर आपण ते प्रॉपरली करू. काय करू. तर हे एकदम काय बेसिक आहे. बघ भावा, एकदम सिंपल गोष्टी सांगितल्या तुला, सगळ्या गोष्टी क्लिअर कट यायला पाहिजे. ठीक आहे. 4x भागीला किती 5 बरोबर किंवा अधिक 9 बरोबर किती दिलं, मी समजा 9 बरोबर किती दिलं इथं सपोज दिलं 21. किती दिलं 21. तर x बरोबर किती. आता बघ, हा 4x काय भागीला 5 जाग्यावर आहे. असो हा 21 वजा 9, कारण मायनस प्लसवाला मायनस. मग आता काय होईल 4x भागीला 5 बरोबर 21 मधून 9 गेले तर उरले किती दाद्या, उरले 12. उरले किती 12. मग आता बघ, उरले 12 उरले बरोबर. हा 5 कुठं जाईल गुणाकारात आणि हा 4 कुठे येईल भागाकारात. म्हणजे यक्स जाग्यावर आहे 12 गुणिला 5 आणि भागीला किती 4. भागीला किती 4. तर 4 1 4 4 त्रिक 12 आणि 3 5 किती 15. म्हणजे यक्स किंमत किती आली 15. तर भावांनो, या व्हिडिओमध्ये आपण भागाकारातला गुणाकारात आणि गुणाकारातला भागाकारात कसं न्यायचं तुम्हाला ते प्रॉपरली सांगितलेलं आहे. हे बघा, एकदाच एकदम गोष्टी क्लिअर होत नसतात, त्या ऑटोमॅटिक प्रॅक्टिसने येत असतात. तुम्ही म्हणसाल की सर आता हे व्हिडिओ पाहिले आम्ही टकाटक झालो. नाही, जोपर्यंत तू स्वतःहून प्रॅक्टिस करणार नाही, इम्प्लिमेंट करणार नाही,
तोपर्यंत तुला जास्त काही समजणार नाही. हे फक्त मी तुला पुशअप करण्याचं काम करायला लागलो. अलग लक्षात. म्हणजे हे जोपर्यंत तू आत्मसात करणार नाही, जोपर्यंत तू प्रॅक्टिस करणार नाही, तोपर्यंत तुला हे येणार नाही. मी असं कितीही शिकवलं, काहीही केलं, तर तुझ्यामध्ये फरक जर पडायचा असेल तर तुला एकच करावं लागेल की स्वतः प्रॅक्टिस करावं लागेल. ते इम्प्लिमेंट करत चाल, ऑटोमॅटिक होते. फक्त मी तुला बेसिक पुश करण्याचं काम करावं. जे समजा 5वी 6वीपर्यंतच काम तू करायला पाहिजे ते केलं नाही, त्याच्यासाठी फक्त मी उभा राहिलो. म्हणजे तो गणितातला जे कॉन्फिडन्स हिरावून गेलेला आहे, जे समजा गणितामधलं तुला ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या केल्या नाही, मी फक्त त्याच्याबद्दल बोलायला लागलो. अलग लक्षात. म्हणजे मी इथं काय तुला लय मोठ्या गोष्टी सांगायला लागलो नाही. ह्या गोष्टी तुला अगोदरच झालेल्या आहेत. फक्त एवढंच आहे की त्या टायमाला तू केलं नाही. एक्स बरोबर किती, तर एक्सच्या किमती काढा सगळेजण. एक्स बरोबर किती, त्याच्यामागचं कारण एवढंच आहे की ती त्या टायमाला तू केलं नाही, म्हणून तुला या टायमाला काय व्हायला लागलं, थोडं जड चाललं आणि ते जड जायला बी पाहिजे. अलग लक्षात. कारण सोपं जर समजायला लागलं तर तुला त्याचं काही मोल वाटणार नाही. ठीक आहे, लक्ष दे. 5x वजा अधिक 20 बरोबर 17. तर x बरोबर किती? 5x भागिला 7 वजा 20 बरोबर 10. तर x बरोबर किती? 6 नंबर. x भागिला 8 बरोबर 9 वजा 3. 9 वजा 3 बरोबर x बरोबर किती? ठीक आहे, 7. x भागिला 4 वजा 0.5 बरोबर 0.5. तर x बरोबर किती? सगळ्या एक्सच्या किमती काढायच्या. राईट. पाय x 4x वजा 30 बरोबर 5x अधिक 5x अधिक किती म्हणलो मी? 5x अधिक किती? 15. तर x बरोबर किती? किती झालं? तर 9 8. ठीक आहे, 9 नंबर. 10x वजा 40 बरोबर 15. 15x वजा 20. तर x बरोबर किती? राईट. 10x भागिला 8 वजा 3 बरोबर 0.5. तर x बरोबर किती? 11x भागिला 5 अधिक 9 बरोबर 7. तर x बरोबर किती? 12 नंबर. 15 भागिला x वजा 30 बरोबर वजा 30. ठीक आहे, वजा 30 बरोबर -15 बरोबर -15. तर x बरोबर किती? 13 नंबर. 10 भागिला x वजा 5 बरोबर किती देतो इथं? 5. तर x बरोबर किती? राईट. काय म्हणलं परत? x 4x भागिला 10 बरोबर 4x भागिला 10 वजा 9 बरोबर 11. तर x बरोबर किती? x बरोबर किती? ठीक आहे, झालं तर 13 14. ठीक आहे, 15. 16x भागिला 17 वजा 20 बरोबर 12. तर x बरोबर किती? 16. 13x भागिला 9 वजा 21 बरोबर 18. तर x बरोबर किती? ठीक आहे, 17. 15x भागिला 8 अधिक 25 बरोबर 70. तर x बरोबर किती? 18. 0.5x बरोबर 40. तर x बरोबर किती? 18 19. 0.8x बरोबर 30 वजा 20. तर x बरोबर किती? 20 नंबर. 4x वजा 3.5 बरोबर 1.5. तर x बरोबर किती? हे 20 एक्झाम्पल आरामात शांततेने सॉल्व करणे. ठीक आहे. आता समोरच्या व्हिडिओमध्ये बघतो मी काय सांगायचं, बहुतेक एखादा कोणता तरी टॉपिक घेऊन येतो. हे एवढे 6 व्हिडिओ प्रॉपरली आरामात पाहणे एकदम क्लिअर कट होईल. शांततेने पाहत राहा आणि वारंवार प्रॅक्टिस करत राहा. आणि तुझ्या मित्रांना पण सुद्धा सांग, तुझ्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे. मी तुला समजा काहीतरी मार्गदर्शन करायला मोफत, तर तुझं बी कर्तव्य की तुझ्या मास्तरला पुशअप करणं काम आहे असं मला वाटते. शेवटी तुझी इच्छा कर, नाही तर नको कर. तुला जे वाटते ते कर. जय हिंद मित्रांनो. चालते, ठीक आहे, ओके, डन.